विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सातपूरला शालेय साहित्य वाटप. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रवर्तक सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम सुरू असून दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी जयंतीनिमित्त सुमारे 3000 वह्यांचे वाटप करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगात प्रज्ञावंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाशी निगडित उपक्रम राबवून त्यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे कार्य संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या उपक्रमास छत्रपती शिवाजी विद्यामंदिर शिवाजीनगरचे मुख्याध्यापक चांगदेव सोमासे, KBH विद्यालय नाशिकचे मुख्याध्यापक पवार सर, देवरे सर, सौ पवार मॅडम, डॉक्टर BR आंबेडकर विद्यामंदिर प्रबुद्धनगर, शारदा विद्यामंदिर प्रबुद्धनगर, सातपूरचे शिक्षकवृंद तसेच प्रवर्तक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बजरंग शिंदे, माननीय नगरसेविका सौ ज्योती शिंदे, नाईस ग्रुपचे मॅनेजर जगताप गोदामृत, पतसंस्था नाशिकचे चेअरमन प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील, संजीव पागारे, भारंबे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश साळवे, देवीदास आहिरे, संतोष सिंग, संतोष जाधव, कैलास सोनवणे, विक्रम शिंदे, अशोक वावळे, ॲडव्होकेट साक्षी, बजरंग शिंदे आदींच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत करण्यात आला. ज्ञान हे वाघिणीचे दूध आहे, जो प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घोषवाक्य होते. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास मार्गातून आपल्या आयुष्याची सुकर उंची गाठली पाहिजे, असेही उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. या उपक्रमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी वृत्तपत्र निर्भीडवाणाच्या निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जयंती साजरी होत असताना या कार्यक्रमास उपस्थित असलेले नॅश ग्रुपचे GM श्री जगताप सर, त्याचबरोबर माजी नगरसेविका सौ ज्योती शिंदे, उपस्थित प्रकाश साळवे, देवीदास आहिरे, संतोष सिंग, कैलास सोनवणे, गणेश मार्कंड, संतोष जाधव, विक्रमजी शिंदे, त्याचप्रमाणे या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री सोमासे सर, उपस्थित सर्वच सन्माननीय शिक्षक वर्ग, बंधू आणि भगिनींनो, बालमित्रांनो, खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही खऱ्या अर्थानं विचाराची जयंती झाली पाहिजे. कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण कर्तृत्व आणि चारित्र्य बघितलं तर या देशामध्ये सामाजिक समता, या देशाला भारतीय संविधान, या देशामध्ये विषमताचं मुळापासून उच्चाटन आणि संपूर्ण भारत देश हा एक छताखाली, एक झेंड्याखाली सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आज बरोबरीने प्रगती करतोय. आणि म्हणून पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांना एक सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं जातं. अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आकृती पुतळा त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे खाली सिम्बॉल ऑफ नॉलेज. याचा अर्थ असा आहे, तिथे जेव्हा त्यांना विचारलं गेलं तिथल्या प्राचार्यांना की तुम्ही बाबासाहेबांचाच पुतळा या ठिकाणी का केला, तर त्यांनी सांगितलं की जगातल्या विद्वानांपैकी जेव्हा सर्वे केला होता त्यामध्ये बाबासाहेब म्हणून आमचे सगळ्यात हुशार विद्यार्थी, विद्वान म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा सर्वेमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 32 विषयामध्ये डिग्र्या घेतल्या होत्या, PhD केली होती. त्यांचं शिक्षण MA, PhD, DSc, LLD, DLIT, बाराट लॉ आणि ते अर्थशास्त्र असतील, तज्ज्ञ असतील, म्हणजे ते सगळ्याच गोष्टीमध्ये तज्ज्ञ होते. आणि मग बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि म्हणून आपली सुरुवात ही त्यांच्या जयंती दिनी ही शिक्षणापासून सुरुवात झाली पाहिजे. कारण बाबासाहेब पहिल्यांदाच म्हणतात शिका. मग आपण शिकलो का, तर आपण शिकलं पाहिजे. कारण शिक्षणाने प्रगती होती, चांगल्या वाईटाचा विचार आपल्याला समजतो. आपली स्वतःच्या परिवाराची प्रगती झाल्यानंतर समाजाची आणि देशाची पर्यायानं होत असते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीदिनी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून ठरवलं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वह्या असतील किंवा इतरही साहित्य ते आपण वाटप करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.